आज माझे 4थे लग्न होते. मी 4थ्यांदा नवरदेव बनून उभा होतो. पण माझ्या डोळ्यात खूप भीती होती, कारण मला खूप वाईट अनुभव आले होते आणि मला पुन्हा लग्न करायचे नव्हते. पण त्रास हा होता की मी घरी एकटा राहायचो आणि मला कोणाच्या सोबतीची गरज होती. जर आजारी पडलो तर पाणी मागायला पण कोणीच नव्हते. घर इतकं मोठं होतं की प्रत्येक काम नोकराजवळून करून घेता येत नव्हते. म्हणून मित्र आणि नातेवाईकांच्या सांगण्यावरून 4थ्यांदा नवरदेव बनून उभा तर राहिलो, पण शेवटची 3 लग्ने कशी अयशस्वी झाली हे आजपर्यंत मला कळू शकले नाही. लग्नानंतर 2 दिवसांनी माझी पत्नी मला सोडून गेली. माझी पत्नी रात्री ओरडत माझ्या खोलीतून बाहेर पडायची आणि सकाळी तिच्या घरी जायची. त्यानंतर कोणीही परत आली नाही. परत आल्यावर घटस्फोट देऊन प्रकरण संपवून देत होते. माझ्या आयुष्यात काय घडत होते काय माहीत. जर यावेळेसही माझ्या बाबतीत असेच घडणार असेल तर मी फक्त 3 दिवसांसाठी नवरदेव होतो. मी वयाच्या 25व्या वर्षीच 4थ्यांदा लग्न करणार होतो. आयुष्य कोणत्या दिशेने चालले होते हे समजत नव्हते. 4थी बायकोही खूप प्रेमळ आणि समजूतदार होती, शिक्षित होती. मला वाटायचं की शिकलेल्या मुली खूप हुशार असतात, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे असते. माहीत नाही ती माझ्यासोबत काय करेल किंवा मी तिच्यासोबत काय करणार. ती देखील मला सोडून पळून जाईल की समजदारीने माझा साथ निभावणार. डॉक्टरांकडेही गेलो होतो. डॉक्टर म्हणाले की सर्व काही ठीक आहे, तुमच्यात काहीच कमी नाही. मग माझी बायको माझ्यासोबत 2 दिवसांपेक्षा जास्त का राहत नाही, हा सर्व विचार करत करत मी माझ्या नववधूच्या खोलीत गेलो. पण जेव्हा मी पदर उचलला तेव्हा तिचा चेहरा पाहून मला धक्काच बसला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती अस्वस्थ असल्याचे मला दिसत होते. मी म्हणालो, काय झालं तुला? परेशान तर मला व्हायला पाहिजे. ती म्हणाली, का परेशान व्हायला पाहिजे तुम्हाला? तर मी तिला सगळा प्रकार सांगितला की आजपर्यंत मी 4 लग्न केली आहेत, पण एकही बायको माझ्यासोबत 2 दिवसांपेक्षा जास्त राहिली नाही. माझी चूक कुठे होत आहे हे मला माहीत नाही. लग्न योग्य मार्गाने होते. मी त्यांना माझ्या घरी आणतो, समोरासमोर बसून गोष्टी करतो. 2 दिवस चांगले जातात, पण 3ऱ्या दिवशी ती पळून जाते. मला माहीत नाही की यात माझी चूक आहे की त्यांची. आणि जर आजही तेच होणार असेल तर मी तुला आधीच सांगत आहे की मला तुझे आयुष्य बर्बाद करायचे नाही. त्या मुलीचे नाव रेवा होते. ती म्हणाली की माझे आई वडील या जगात नाहीत. मामांनी माझे लग्न करून दिले. त्यांनी मला आधीच सांगितले होते. त्या मुलाचे यापूर्वी 3 वेळा लग्न झाले आहे, परंतु कोणतीही पत्नी त्याच्यासोबत राहिली नाही आणि मुलबाळ पण नाहीत. म्हणूनच मी लग्नाला हो म्हणाली. तसं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुमच्याशी लग्न करून मी इथे आले नसते तर माझे मामा माझं लग्न त्यांच्या मित्राच्या म्हाताऱ्या मुलाशी लावणार होते, जो 45 वर्षाचा होता आणि मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. म्हणूनच मी इथे तुमच्या समोर आहे. पण तुम्ही काय विचित्र बोलत आहात. मी तिला म्हणालो की हो, हे खरे आहे, पण यावेळी मी खूप काळजी घेईन. मी सोफ्यावर झोपतो आणि तू तुझ्या पद्धतीने बेडवर आरामात झोप. आणि 3-4 दिवस एकमेकांशी बोलू पण नाही, एकमेकांकडे बघू पण नाही. जेव्हा काही बोलणंच होणार नसेल तर मी तुला बघणार पण नाही. मी तुझ्याजवळ नाही आलो तर काही प्रॉब्लेम पण होणार नाही. फक्त मला सोडून जाऊ नकोस. आता पुन्हा कोणाचा चेहरा बघायची हिंमत नाही माझ्यात. मला तू आवडलीस, तू समजूतदार पण दिसतेस. फक्त माझ्या बरोबर राहा. माझी पत्नी म्हणाली की मी समजूतदार आहे आणि मला परत जाण्याचा कोणताही मार्ग नाही. हे नाते टिकवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडणार असे होणार नाही. ती म्हणाली, देवाचे नाव घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू. काहीही होणार नाही, सर्व काही ठीक होईल. जर आपण एकमेकांच्या नशिबात लिहिलं असेल तर काही बिघडणार नाही. मी हे सर्व केले, पण तरीही माझ्या पत्नीला सांगितले की मी जाऊन सोप्यावर झोपेन, कारण 3 बायका मला सोडून गेल्या आहेत. सुरुवातीला लोकांनी मला सांगितले की तिघेही चुकीचे आहेत, त्यांचे काही चक्कर असतील, कदाचित त्यांना तू आवडला नसणार, त्यांनी तुझ्या संपत्तीसाठी तुझ्याशी लग्न केले असावे, अशा गोष्टी मला सांगण्यात आल्या. पण 3री बायको गेल्यावर मला वाटलं की चूक माझीच आहे, कारण 3 दिवसांनी बायको माझ्या खोलीतून ओरडत बाहेर येते आणि त्यानंतर मला त्या दिसतही नाहीत. माझी बायकोही थोडी घाबरलेली दिसत होती, पण त्याहीपेक्षा मी स्वतः घाबरलेला होतो. मला तर आता लग्न या शब्दाची भीती वाटत होती. मी सोप्यावर झोपायला गेलो. 3 दिवस मी माझ्या बायकोसोबत असं वागलो की मी तिला अजिबात ओळखत नाही. ती मला पुन्हा आवाज द्यायची. तिला काही काम पडलं तर ती मलाच विचारायची. त्या बिचारीला काय माहीत कोणती वस्तू कोठे ठेवलेली आहे. पण मी तिला म्हणालो की तू माझ्याशी बोलू पण नको, माझ्यापासून अंतर ठेव, फक्त 3 दिवस जाऊ दे. माझी बायकोही माझ्यावर थोडं वैतागली, पण ठीक आहे. 3 दिवसही गेले, पण 3ऱ्या दिवशी रात्री असे काय घडले की मला आश्चर्य वाटले. मी झोपलो होतो तेव्हा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मी घाबरून उठलो आणि समोरचे दृश्य पाहून उडी मारली. ती माझी पत्नी होती. मी म्हणालो, काय झालं? तू मला सोडून जाण्याआधी मला उठवत आहेस?
तू मला सोडून जाशील आता? यावेळी माझ्याकडून काय चूक झाली? मी तर काहीच केले नाही. मी माझ्या पत्नीकडे बारकाईने पाहिले तर तिच्या कपाळावर एक जखम लागलेली होती. मी म्हणालो, काय झाले तुला? कोणी केलं हे तुझ्यासोबत? मी केलं काय? म्हणूनच तू मला सोडून जात आहेस? मी एका दमात सर्व काही बोललो. जेव्हा माझ्या बायकोने माझा हात धरला आणि म्हणाली की पहिले तर मी तुम्हाला सोडत नाही आहे, आणि दुसरे म्हणजे मला कळले आहे की तुमची काय हरकत आहे आणि तुमच्या बायका तुमच्यामुळेच तुम्हाला सोडून गेल्या आहेत. पण मी जाणार नाही. माझ्यासोबत चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. तिने मला तिच्या जवळ बसवले आणि मोबाईलचा स्क्रीन माझ्या दिशेने केला की कदाचित तिने त्यात काही व्हिडिओ बनवला होता जो तिला मला दाखवायचा होता. व्हिडिओ पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि कपाळाला घाम आला. प्रत्यक्षात मला अचानक दौरा आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. मी वेड्यासारखं वस्तू उचलून फेकत होतो आणि मग माझ्या बायकोचा पाठलाग करत होतो. मग कदाचित माझी पत्नी जमिनीवर पडली आणि पळत पळत खोलीच्या बाहेर गेली. त्यानंतर आम्ही दोघेही व्हिडिओतून गायब झालो. पण नंतर ती खोलीत परत आली आणि जेव्हा मी स्वतःकडे पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले की मी किती विचित्र वागत होतो. त्यानंतर व्हिडिओ बंद झाला. मी माझ्या बायकोकडे बघितलं आणि म्हणालो, हे सर्व मी केले? तर ती म्हणाली, तुम्हाला एक आजार आहे ज्यात तुम्हाला दौरे येतात. मी त्या आजाराबद्दल फार काही वाचले नाही, पण कॉलेजमध्ये थोडे थोडे वाचले होते. म्हणूनच मला एक कल्पना आहे. मी म्हणालो की तुला माझ्यामुळे ही जखम झाली आहे, याचा अर्थ मी वेडा आहे. माझी पत्नी म्हणाली, नाही, तुम्ही वेडे नाहीत. तुमचा उपचार केला जाऊ शकते. आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि मी तुम्हाला सोडणार नाही. नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी अशाच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की हा आजार कोणालाही होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने स्त्रियांमध्ये होतो. हिस्टेरिया असे त्याचे नाव आहे. पण पुरुषांना पण हे बिमारी होते. तुम्हालाही आहे आणि त्यासाठी कोणतेही कारण नसते. मनात चांगल्या गोष्टींचा विचार करा. आम्ही तुम्हाला औषध देऊ. तुमच्या पत्नीसोबत राहा. तुम्हाला फक्त प्रेमाची गरज आहे आणि तुम्ही ठीक व्हाल. आणि तेच घडले. माझ्या पत्नीने माझी काळजी घेतली. बऱ्याचदा जखमा झाल्या होत्या कारण मला झटके येत होते आणि मी सकाळी सर्व विसरून जायचो. पण तरीही माझ्या पत्नीने मला साथ दिली आणि प्रेम आणि सेवेने मला पूर्णपणे बरे केले. आणि नंतर बराच वेळ गेला की मला कोणताही झटका आला नाही. त्यानंतर आम्ही सुद्धा सामान्य लोकांसारखे जगणे सुरू केले. खरे तर मला इतके धोकादायक दौरे पडायचे की माझा आवाज सुद्धा बदलायचा आणि मी पूर्ण वेडा होऊन समोरच्या व्यक्तीवर हल्ला करायचो. पण माझी बायको हुशार होती, जिने सगळं सहन केले. पण हे सगळं सोपे नव्हते. ती माझ्यासाठी खूप परेशान असायची. पण ठीक झाल्यावर मी तिला माझ्या हृदयाची आणि माझ्या घराची मालकीण म्हणून ठेवलं. आणि पुढे पण तिला इतका आनंद द्यायचा होता की ती सर्व विसरून जाईल, कारण ती खरोखर आनंदाची हकदार होती. कथा कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.